आता आम्ही ढवळे गावातनं ढवळगडचा ट्रेक चालू केला आहे. तर ढवळगडला चंद्रगड पण म्हटलं जातं. गावाच्या थोडंसं मागे आलं की ही एक मोठी पाऊलवाट एका पुढच्या छोट्या वाडीपर्यंत जाते आणि मग त्या वाडीनंतर जंगलात एंटर करायचं आहे. तर आता त्या पॉईंटला मी ते जाऊन दाखवेन. ही जी दुसरी वाडी लागते तर ह्याला मॅपवर कोळीवाडी म्हणून मार्कते किंवा त्यांना मी विचारलं तर ते आदिवासी वाडी म्हटले. तर इथनं वाडी संपल्या राईटला एक रस्ता फुटतो जस्ट शेवटच्या घराच्या इथनं. तर तिथनं ही पाऊलवाट पुढे चालली आहे. तर तिथनं असं वर जायचं आहे. जंगल पॅच चालू होतो तर शोधावं लागेल इथे. आता आम्ही गडाच्या जस्ट समोर पोचलोय. तर हा चंद्रगड आहे आणि इथनं असं राईटला त्या खिंडीत जायचं आहे आणि मग ही रिज आहे. मग इथनं चढून असं वर गडावर जाता येतं. ढवळगड हा चंद्रराव मोरे यांनी बांधलेला गड होता. 15 जानेवारी 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी जेव्हा चंद्रराव मोरेंकडनं हे सगळे गड घेतले, ढवळगड, मंगळगड आणि रायरी हे त्यापैकी गड काही होते. मोरेंकडनं हा गड घेऊन झाल्यावर या गडाचं नाव बदलून त्यांनी चंद्रगड हे ठेवलं. त्या आदिवासी वाडीपासनं पुढे जाणारी वाट मिळणं तितकं सोपं नाही आहे. तर गावातल्या लोकांना हवं तर विचारा किंवा त्या वाटेपर्यंत कोणाला तरी घेऊन या. पण एकदा ती वाट लागली की मग प्रॉपर थ्रूआउट एकच रस्ता मला आत्ता तरी दिसतोय. त्यामुळे इथे अजून तरी रस्ते फुटले नाही आहेत. मोस्टली एकच वाट असावी त्या खिंडीपर्यंत. आम्ही आता इथल्या खिंडीत पोचलोय. तर इथे एक वर गडाची पाटी दिसते. तर त्या पाटीच्या इथनं अशी पाऊलवाट वर जाते. इथं वाटेत काही काही कोरलेल्या पावट्या बघायला मिळत आहेत, पण त्या आत्ता गवतात चांगल्याच लपल्यात. त्यामुळे इतकं इझिली दाखवणं आत्ता पॉसिबल नाही आहे. आणि हा सीझनही या गडावर यायला असा मोस्ट आयडियल सीझन नाही आहे, कारण आत्ता गवत खूप आहे. सो हे उतरताना घसराघसरी होणार आहे नक्कीच. तर तेव्हा खूप जास्त सांभाळून यावं लागेल. तर चंद्रगड माझा 90% चढून झाला आहे. तर इथे आता वर आल्या आल्या हे काही काही खडकाळ एरिया लागतात. तर इथे असं कोरले दगडात ते लक्षात येतं, पावट्या कोरलेल्या, आणि तिथनं अशी वाट शोधत जायचं आहे. तर आता परत ॲज आय सेड मी आत्ता 22 ऑक्टोबरला इथे आलो आहे, जेव्हा गवत ऑलमोस्ट आमच्या हाईटहून पण जास्त आहे किंवा माझ्या खांद्याच्या हाईटला आहे. आत्ता रूट फाईंड करणं इथे मेजर टास्क होता आणि उतरताना पण ते बऱ्यापैकी अवघड जाईल. पण हा गड असा आहे की जेव्हा गवत नसतं, म्हणजे जॅन, फेब किंवा उन्हाळ्यात, तर तेव्हा हा केला पाहिजे. आणि पावसाळ्यात पण हा अवॉइड केला पाहिजे, कारण ह्या पॅचेसवरनं वर जाताच नाही येणार. लिटरली हा समोर गड आहे आणि त्याच्या जवळपास ह्या ठिकाणी अजून काही पावट्या कोरलेल्या दिसत आहेत, ह्या बारक्या बारक्या. ही एक स्टेप आहे, ही एक स्टेप आहे, इथे ही अजून एक आहे. त्यांच्यावरनंच चालत यायचं आहे. इथलाच पोचलोय गडावर. तो ही गडाची लागणारी माची आहे. तर इथपासूनच खाली काय काय अवशेष दिसत आहेत, पण ॲक्च्युअल जो गड आहे, जी सगळी तटबंदी आहे, ती तिकडे थोडीशी पुढे जाऊन लागते. तर आता इथे सपाटीवर थोडंसं चालत जायचं आणि मग तिथपर्यंत पोचतो.
त्या गडावरचा जो सर्वात फेमस पॉईंट आहे इथला हा नंदी आणि ह्या छोट्या टाकीमध्ये असलेली ही पिंड. तर आता इथे खूप जास्त गवत वाढलं आहे, तर ते आमचं साफ करायचं काम चाललं आहे, म्हणजे मला नीटही दाखवता येईल. चंद्रगड हा एका बोटीसारखा गड आहे बेसिकली. तर एका साईडला टेपरिंग आणि मग मधनं असं ते चंद्रकोर कशी असते, मे बी त्याच्यावरनं त्याचं नाव चंद्रगड असं ठेवलं गेलं असू शकतं. ही समोर बहिरीची घुमटी आहे, हा ऑर्थर सीट पॉईंट आहे आणि ते मागचं अख्खं पठार म्हणजे महाबळेश्वरचं आहे. सो हा इथनं ट्रेक केला जातो, इथनं वर जातात आणि मग इथनं साईडून मागणं त्याला रूट आहे. तो चांगलाच मोठा ट्रेक आहे. ती घाट बऱ्यापैकी फेमस आहे तसं पाहायला गेलं तर. इथल्या आजूबाजूचे सगळे गड आहेत, चंद्रगड, मंगळगड आणि ह्या जावळीतले जे सगळे गड आहेत ते इथल्या सगळ्या घाटवाटांवर लक्ष द्यायला बनवलेले. तर आता इथे ढवळे घाट म्हणून एक घाटवाट येते, तर ती आत्ताचा जो महाबळेश्वर आहे तिथनं खाली उतरून येते. तर तो पण ह्या डोंगराच्या मागणं जाऊन ऑर्थर सीट पॉईंटला महाबळेश्वरच्या एंड होतो. इकडे वर बहिरीची घुमटी म्हणून एक जागा आहे, तर तिकडे काही पाण्याची टाकी आहे शिवकालीन. जुनी घाटवाट असल्यामुळे तिकडे वर मे बी पहारेकरी तेव्हा बसत असतील आणि त्याच्यावर लक्ष द्यायला हे खालचे आणि वरचे गड असे सगळे बांधलेले. ही जी पिंड होती त्याच्या जस्ट खाली ह्या साईडला एका एजला लागून ही पाण्याची टाकी आहे. तर तिथे जाणं आत्ता तर इम्पॉसिबल आहे, पण मे बी उन्हाळ्यात अप्रोच असू शकतो त्याला. आता इथे पुढे आलं की मी जो म्हटलेलो गडाची वरची बाजू किंवा बालेकिल्ला, तर इथे आता एक दरवाजा असत असणार. तेव्हा हे इथे पायऱ्या वगैरे कोरलेल्या आता तोडल्या आहेत, त्या तटबंदीच्या दगडाचे काही अवशेषही दिसत आहेत. तर हा असा कोरलेला दरवाजा आहे. इवन त्या दरवाजाची कडी इथे अडकवत असतील. ही एक खाच आणि ही एक खाच ती अजून एक्झिस्टिंग आहे. ढवळे गाव लागतं आणि मग तिथनं जाऊन ही नदी सावित्री नदीला मिळते. त्या टाकीच्या इथनं जस्ट पुढे आलं की हा एका वास्तूचा चौथरा दिसतो. हे पार खालपर्यंत ते दगड गेलेत, पण एवढ्या गवतात ते आता मेकआउट करणं अवघड आहे. पण साधारण रेक्टँग्युलर शेपमध्ये हा वाडा उभा असत असेल तेव्हा. हा वाड्याचा चौथर आहे आणि त्याला वर जाणाऱ्या पायऱ्या अजूनही इंटॅक्ट आहेत, खालपासून येणारी त्या. त्या गडाच्या मी एक्स्ट्रीम दुसऱ्या एंडला आलो जिथनं चढलेलो त्याच्या. तर इथे पण एक दरवाजा बघायला मिळतो. त्याला प्रॉपर पायऱ्या आणि साईडला तटबंदी आहे. आणि असं खाली जाऊन इथे समोर हा एंडवाला बुरुज आहे आणि त्या बुरुजाला लागून साईडला टाका पण आहे. इथे असलेले एक बांधीव टाक आहे. तर इथे खाली डायरेक्ट व्हॅली आहे. तर इथे टाकं खोदलंय आणि त्याचा पाण्याचा साठा वाढवण्यासाठी आजूबाजूनी त्याला तटबंदी बांधली आहे. सो पाणी ते रिटेन होऊन राहील. ॲज युजल इथे टाक्यांना लागून ही छिद्र आहेत त्याला शेड बनवण्यासाठी. आणि तिथे तर साईडला काही काही हे तटबंदीच चे अवशेष आहेत. पण जी काही काही पडलेली तटबंदी आहे किंवा हे वाड्यांचे अवशेष असतील, तर हे मी दरवेळेला जेव्हा दाखवतो ट्रॅपेझॉइडल स्ट्रक्चर कोरलं आहे त्याच्यात आणि असं लाकूड त्याच्यात अडकून एकामेकांमध्ये ते डायरेक्ट जॉईन करायचे. आता हे उतरणं बरंच अवघड आहे इथनं, कारण डायरेक्ट समोर व्हॅली आहे आणि उतरणं कायमच अवघड असतं. पण आत्ता गवत आणि दगड असं सगळं फुल कॉम्बिनेशन आहे.
ॲटलास्ट मी खिंडीत परत पोचलोय. चांगलाच थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचरस क्लाइंब झाला आमचा हा. तर आता उतरताना आम्ही हार्डली अर्ध्या तासात खाली आलो. इथनं चढायला साधारण 1 तास लागतो. हा प्रॉपर 3 तासाचा गड आहे, डिपेंडिंग ऑन युअर फिटनेस आणि डिपेंडिंग ऑन द वेदर. या गडाशी रिलेटेड अजून एक हिस्टॉरिकल इव्हेंट आहे. संभाजी महाराज गेल्यानंतर जेव्हा जुल्फिकार खान ह्या बाजूनी रायगडावर हल्ला करायला आला, तेव्हा पहिले त्यांनी जावळीची जी नॉर्दर्न साईड आहे तिथले चंद्र, मंगळ हे गड कॅप्चर केले आणि मग तसं हळूहळू करत त्याचा वेढा अख्खा रायगडाच्या भोवती लावत गेला. सो त्याच्याबद्दल मी अजून माहिती माझ्या कोकण दिव्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलीच आहे, तर तो तुम्ही बघू शकता. आता एवढा अवघड ट्रेक झाल्यावर एक छोटी डुबकी बनतेच कायम, त्यामुळे इथे जाताना एक वाटेत छोटा ओढा लागतोय. तर मस्त डुबकी मारायला ही जागा आहे. तिकडे डुबकी मारून परत पुण्याला रिटर्न निघतोय.